फडणवीस केंद्रात गेले तर राज्यामध्ये बावनकुळे मुख्यमंत्री होतील असं ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलाय। दरम्यान एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत असंही संजय राऊत म्हणाले। गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड खराब आहे, फडणवीस दिल्लीत गेल्यास तेच बावनकुळेंची शिफारस करतील असंही संजय राऊतांनी म्हटलंय। फडणवीस जर केंद्रात गेले मंत्री म्हणून तर तुम्हाला काय वाटतं की राज्याची सूत्र कोणाकडे येईल? चंद्रशेखर बावनकुळेंकडे येते। तुम्हाला वाटत असेल मी आणखीन कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात। सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे। एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही, अजिबात होणार नाही, बरोबर आहे। गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे, अत्यंत खराब आहे। त्याच्यामुळे या क्षणी ज्येष्ठ मंत्री म्हणून जर ते केंद्रात गेले, आम्ही तर म्हणून मुख्यमंत्री व्हा, आपलं प्रधानमंत्री व्हा 2029च्या आधी, तर 100% मला असं वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे यांचा विचार आणि शिफारस हे स्वतः देवेंद्र फडणवीसच करते, हे माझं आकलन। महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं केंद्रात जातील, केंद्रात जातील, केंद्रात जातील असं म्हटलं जातं। आता केंद्रात जातील म्हणजे काय करणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत की 2029 पूर्वी जर तुम्हाला पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर महाराष्ट्राला आनंद होईल, मराठी माणूस झाला म्हणून। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्यांना त्या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या, कारण 2029 नंतर भाजपचं राज्य इथे येणार नाहीये। त्याच्यावर जे काय करायचं आहे ते 2029च्या आधीच तुम्ही करावं। 2029 नंतर ना मोदी राहतील ना अन्य कोणी राहणार। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना 2029 पूर्वी ज्या काही हालचाली करायच्या आहेत त्या त्यांनी करून घ्याव्या, अशा मला त्यांना शुभेच्छा आहेत। तर आपण पाहिलं, फडणवीस केंद्रात गेले तर राज्यामध्ये बावनकुळे मुख्यमंत्री होतील असं संजय राऊतांनी भाकीत वर्तवलेलं आहे। ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी हा दावा केल्यानं मोठी खळबळ माजली आहे। तर फडणवीसांनंतर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असं राऊत म्हणतायत। स्वतः मुख्यमंत्री फडणवीसच बावनकुळेंची शिफारस करतील असंही संजय राऊतांनी या ठिकाणी भाकीत वर्तवलंय। तर गिरीश महाजनांचा रेकॉर्ड अतिशय खराब असल्याचंही ते यावेळी म्हणालेले आहेत। 2029 नंतर मोदींचं सरकार राहणार नसल्याचंही संजय राऊत म्हणतात। एकनाथ शिंदे ही पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही असंही संजय राऊतांनी या ठिकाणी म्हटलंय। तर शिंदेंच्या शिवसेनेनं केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो आता समोर आलेत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांसोबतचे फुटीर खासदारांचे फोटो आता समोर आलेत। श्रीकांत शिंदे आणि सरनाईकांनी खासदारांना बिर्लांकडे नेलं होतं। श्रीकांत शिंदे चार्टरनं ओमराजे निंबाळकरांना सुद्धा त्या ठिकाणी घेऊन गेले होते।